प्रेमाचे हे बंधनोके भाग 38. हॉलचा मेन डोर जवळ जसे ते पोचतात तशी वरतून त्या दोघांवर गुलाबाची उधळण होते. वृंदा खुश होऊन ते फूल अंगावर झेलत होती. विराजच तिचा आनंदी चेहरा बघून खुश होत होता. वृंदा, पुढे जाऊया, सगळे आपली वाट बघत आहेत. तशी ती मान हलवून होकार देते. फुलांच्या पाकळ्यांच्या पायघड्यावरून ते दोघे हातात हात घालून हळूहळू चालत पुढे येतात. सगळे त्या दोघांची जोडी बघतच राहिले होते. काही जण कौतुकाने तर काही जण आश्चर्याने बघत होते. मुली तर वृंदावर जळत होत्या. एवढा मोठा हँडसम बॅचलर सगळ्या जणींचा क्रश, जो आता मॅरिड झाला होता. बऱ्याच जणींचं हृदय तिच्यामुळे तुटलं होतं. वृंदा आणि विराजस सगळ्यांना ग्रीट करत स्टेजवर आले. हॅलो एव्हरीवन, थँक्यू. एवढा शॉर्ट नोटीसवर तुम्ही सगळे विराजस आणि माझं नातसून वृंदा यांना शुभेच्छा आणि तुमचे आशीर्वाद देण्यासाठी जमलात. यासाठी पुढेही तुमचे शुभ आशीर्वाद, शुभेच्छा अशाच कायम आमच्या सोबत राहू दे. एन्जॉय द पार्टी म्हणत माई स्टेजवरून खाली येतात. त्या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होत होता. सगळे त्या दोघांच्या जोडीची तारीफ करत होते. विराजस ही वृंदाची सगळ्यांसोबत ओळख करून देत होता. ओळख करून देता देता मुद्दाम मध्येच तिला छेडती होता. कधी खांद्यावर हात ठेवून जवळ घेत, तर कधी कमरेत हात घालून तिच्या डोळ्यात बघत त्याचं मिश्किल हसणं असू दे. मुद्दाम तिच्या जवळ झुकून तिच्या कानात बोलणं. 2 मिनिटासाठीही त्याने तिला त्याच्यापासून बाजूला केलं नव्हतं. वृंदाला त्याचं बायको म्हणून आनंदाने ओळख करून देणं, हक्काने खांद्यावर हात ठेवणं, त्याचं असं आपल्याविषयी बोलताना नजरेला नजर देऊन हसून बोलणं सुकावून जात होतं मनाला. त्याची बोलण्याची लकप, त्याची ही किल्लर स्माईल आज जास्तच खुलून दिसत होती. फक्त त्याला बघत बसावं वाटत होतं तिला. मध्येच त्याच्या त्या खोड्यामुळे गालावरचा ब्लश वाढतच जात होता. मग हळूच त्याच्या हातावर तिचा एक फटका बसायचा. तरी पण त्याची खोडी करणं काही सुटत नव्हतं. वृंदा, बाळा इथे ये, तुझी माझ्या मैत्रिणीसोबत ओळख करून देते म्हणत माई तिला त्यांच्यासोबत घेऊन जातात. वृंदा गालात हसत माईसोबत जात असताना हळूच मागे वळून बघते, तर त्याचा चेहरा पडला होता आणि मुद्दामच त्याला चिडवून ती माईसोबत जाते. विराजस जरी दुसरीकडे असला तरी त्याचं लक्ष मात्र तिच्यावरच होतं. वृंदा ही माईंच्या मैत्रिणीसोबत बोलताना हळूच त्याच्याकडे बघत होती. नजरानजर झाल्यावर नजर चोरत होती. विराजस तिच्या ह्याच अदावर घायल होत होता. त्याने पाहुण्यांशी बोलत असलेल्या मोहितला बाजूला घेऊन त्याच्या कानात काही सांगितलं. भाई, एवढा उतावळापणा, थोडा वेळ तर राहा वहिनीशिवाय. मोहित हसत त्याची मस्करी करतो. तू मी सांगितलेलं काम कर गपचूप. विराजस त्याला एक रागीट लुक देत बोलतो. भाई, तू विराजस मराठीच आहेस ना, जो मुलींकडे डुंकुनी बघायचा नाही, ज्याला काही महिन्यांपूर्वी लग्नाचं नाव काढलं तरी चीड यायची, आणि आज हे असं वागतोस प्रेमात आपटल्यासारखा. वहिनींनी काय जादू केली आहे? हा बोल. मोहित त्याला छेडत त्याची मस्करी करतो. तू जातोयस का आता, की तुझं सिक्रेट काकांना जाऊन सांगू? तुझे अफेअर सांगू काकांना? विराजस हाताची घडी घालून बोलतो. नको बाई नको, जातो ना. हे काय आता लगेच करतो डान्सची अनाउन्समेंट? मोहित घाबरून पटकन तिथून सटकतो. मोहित लगेच जाऊन डान्सची अनाउन्समेंट करतो. लेडीज अँड जेंटलमेन, आजची संध्याकाळ आपण थोडी इंटरेस्टिंग करूया, थोडी रोमॅन्टिक करूया. मी आपल्या आजच्या खास कपलला डान्ससाठी इन्व्हाइट करतो. वृंदा, विराजस, प्लीज डू द ऑनर. विराजस वृंदाजवळ जात तिच्या डोळ्यात बघत गालात हात पुढे करतो. वृंदा ही लाजत त्याच्या हातात हात देते. तो तिला डान्स फ्लोअरवर घेऊन जातो. तोपर्यंत मोहितने सॉन्ग प्ले केलं होतं. विराजस तिचा एक हातात घेऊन एक हात कमरेवर ठेवतो. वृंदाही त्याच्या डोळ्यात बघत त्याच्या खांद्यावर हात ठेवत हळूहळू
विराजच एक उत्तम डान्सरप्रमाणे बिनधास्तपणे मूव्ह करत होता. वृंदाही त्याला मॅच करायचा प्रयत्न करत होती. पण सगळ्यांचं लक्ष आपल्यावरच आहे हे पाहून थोडी बावरून गेली होती. केलं ना? मोहित भाऊजींना तुम्हीच डान्सची अनाउन्समेंट करायला सांगितली ना? वृंदा डान्स करता करता त्याच्या डोळ्यात बघत विचारते. विराजच तिला गोल फिरवत मागून तिला मिठीत घेत स्टेप करत परत स्वतःकडे वळवत तिच्या डोळ्यात बघत गाणं गुणगुणतो. माझी बायको स्मार्ट ही आहे तर. विराजच तिच्या कानात हळुवारपणे बोलतो. काय गरज हे सगळं करायची? काय गरज मला मगाशी चिडवून जायची? विराजसही तिच्याच टोनमध्ये उत्तर देत तिला स्वतःजवळ खेचतो. त्याचं काय आहे ना, मला माझी बायको माझ्या जवळच पाहिजे. वृंदा तोंड वाकडं करते. विराजच तिला जवळ घेत तिच्या डोळ्यात बघून गाण्यांच्या ओळी गुणगुणतो. वृंदाही त्याच्या डोळ्यात हरवत पुढचे गाण्याचे बोल गुणगुणते. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरवून गेले होते. विराजच वृंदाच्या कपाळावर हळूच किस करत तिला मिठीत घेतो. गाणं संपतं तसे सगळेजण टाळ्या वाजवतात. माईंच्या चेहऱ्यावरचा आनंद तर ओसडून वाहत होता. डोळ्यात पाणी कधी आलं तेच कळत नाही. शालिनी खुश होऊन माईकडे बघते. माईंना भावूक झालेलं बघून बाजूने मिठीत घेत त्यांच्या डोळ्यातलं पाणी पुसतात. अगं पॅडी, रडते काय ग अशी? तुझ्यासाठी किती आनंदाचा दिवस आहे आज. एवढा त्याच्या लग्नासाठी प्रयत्न केलेस, इमोशनल ड्रामा, विराजसला ब्लॅकमेल केलं, ते काही कमी होतं की आजारी पडायचं नाटक? आणि आज वृंदासोबत बघ, तो किती खुश आहे आणि तू रडतेस अशी? शालिनी माईंना समजवत बोलते. नाही ग, हे तर आनंद अश्रू आहेत. एक खूप मोठ्या जबाबदारीतून मोकळी झाली ग मी आज. विक्रांतला दिलेलं वचन आज पूर्ण झालं. माई स्माईल करत डोळ्यातलं पाणी टिपत बोलतात. बस अशीच खुश राहा. वृंदा खूप छान आहे. आपल्या राजला उत्तम सोबत करेल. हो ग, पहिल्याच भेटीत पोरीने छाप सोडली होती मनावर. मी खरंच निवांत आहे आता. पण हो, मी विराजसला असंच सोडणार नाही. माई वृंदा आणि विराजसकडे बघत बोलतात. रात्री बराच उशीर झाला होता पार्टी संपायला. वृंदा थकून तशीच गाडीत झोपी गेलेली. बाकी सगळे त्या दोघांच्या आधीच घरी पोचले होते. विराजसने वृंदाला न उठवता दोन्ही हातात उचलून घेतलं. ड्रायव्हरला गाडी पार्क करायला सांगून वृंदाला घरात घेऊन आला. अरे राज, थांबायचं ना दारात, दोघांची दृष्ट काढायची होती. मामी मीठ मोरी घेऊन किचनमधून बाहेर येत बोलल्या. अरे ही झोपली, मामी हसत विचारतात. विराजसही स्माईल करतो. बरं, इथे 2 मिनिटं घेऊन उभा राहा तिला. मामी अगं. तो काही बोलणार की मामी त्याचं न ऐकता त्याला गप्प करतात. गप्प बस, माईचा आदेश आहे. किती लोकांच्या नजरा होत्या आज तुमच्यावर. नजर तर काढावीच लागेल. मामी त्याला दटावतात. विराजस नकारती मान हलवत तिला तसंच घेऊन शांत उभा राहतो. मामीची दृष्ट काढून होते तसं तो त्याच्या रूमकडे वळतो. राज, अरे माईंनी तिला तिच्या रूममध्ये पाठवायला सांगितलंय. उद्या देवदर्शनाला जायचं आहे ना? मामी मागून आवाज देत बोलतात. विराजस डोळे घट्ट मिटून एक लांब श्वास घेऊन सोडतो. आता जर तो काही बोलला असता तर वृंदाची झोप मोडली असती. त्यात बरीच रात्रही झाली होती. मामी आणि मावशीला बोलूनही काही उपयोग नव्हता. माई आजीचं सांगितलं म्हटल्यावर सध्या तरी त्याला त्यांच्या विरोधात जायचं नव्हतं. म्हणून तो काही न बोलता तिच्या रूममध्ये घेऊन जातो. हळूच तो तिला बेडवर झोपवत तिच्या अंगावर ब्लँकेट ओढून देत तिच्या डोक्यावर किस करून बाहेर येतो.
त्याला मावशी दिसते तसं तो त्यांना आवाज देतो. मावशी, सेजल कुठे आहे? तिला वृंदाच्या रूममध्ये पाठव. ती चेंज न करताच झोपली आहे. रात्री जाग आली तर मदत लागेल तिला. हो, मी पाठवते सेजलला. तू पण आराम कर. उद्या लवकर निघायचं आपल्याला. विराजच जास्त काही न बोलता निघून जातो.